हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 15वा दिवस भाग 1. रात्रीच्या त्या काळोखात कौरव आणि पांडव यांचे सैन्य एकमेकात मिसळले होते. सर्वत्र गोंधळ झाला होता, गडबड उडाली होती. आपला कोण परका कोण याचे भान राहिले नव्हते. कित्येकांनी स्वपक्षातील योद्ध्यांचा बळी घेतला होता. सकाळी सूर्यकिरणांनी रात्री झालेल्या महाभयावह संहाराची विध्वंसाची प्रचिती दिली. सर्वत्र युद्धभूमी हात पाय मुंडकी कापलेल्या प्रेतांनी व्यापून गेली होती. तुटके रथ, धनुष्य, बाण, गदा, तलवारी, अन्य शस्त्रे इत्यादी सर्वत्र विखुरलेली होती. त्यामधून रथ जायला मार्ग मिळत नव्हता. त्याचे महाविदारक दृश्य पाहवत नव्हते. अर्जुन आणि द्रोण हे दोघे सोडले तर सर्वत्र हाहाकार माजला होता. तथापि पांडवांच्या सैन्याने अर्जुनाला पाहून त्याचा आश्रय घेतला आणि कौरवांच्या सैन्याने द्रोणाला पाहून त्यांचा आधार घेतला. जरा सावरासावर झाल्यावर पुन्हा लढाईला सुरुवात झाली. त्या दिवशी द्रोण आणि अर्जुन या गुरुशिष्यांचे युद्ध झाले. त्यांनी एकमेकांवर शस्त्र आणि अस्त्र यांचा पुरेपूर वापर केला. महाभारतकार लिहितात की असे युद्ध पूर्वी कधी झाले नव्हते. हे युद्ध पाहायला अवकाशात ऋषी, देव, गंधर्व आणि दोन्हीकडील योद्धे युद्ध थांबवून उभे राहिले होते. शेवटी द्रोणाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, परंतु अर्जुनाने त्याला ब्रह्मास्त्रानेच चोख उत्तर दिले. द्रोणाजवळ ज्ञान एकवटले होते तर अर्जुनाजवळ ज्ञान आणि शौर्य यांचा मिलाप होता. त्याच दिवशी दुर्योधन आणि सात्यकी या बालपणीच्या जिवलग मित्रांचे महायुद्ध झाले. त्यावेळी दुर्योधन बालपणीच्या आठवणींनी थोडा हळवा झाला होता. तथापि सात्यकीने त्याला क्षात्रधर्माची आठवण करून युद्धाला प्रवृत्त केले. दुष्टदुम्नाने दुःशासनाचा पराभव करून सरळ द्रोणावर हल्ला केला. त्यापाठोपाठ नकुल आणि सहदेवाने दुष्टदुम्नाला साथ दिली. अनेक योद्धे एकमेकांना भिडले. महाघोर संग्राम सुरू झाला. द्रोणाने प्रक्षुब्ध होऊन ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून पांडवांना त्राही भगवान सळो की पळो केले. त्यावेळी अर्जुन द्रोणाजवळ निकराचे युद्ध करत नव्हता. तो सौम्य प्रतिकार करत होता. द्रोणाला मी ठार करणार नाही अशी त्याने भूमिका घेतली होती. त्यावेळी श्रीकृष्णाने पांडवांना मंत्रणा दिली की हा द्रोण जोपर्यंत शस्त्रास्त्रांचा त्याग करत नाही तोपर्यंत त्याला हरवणे शक्य नाही. यासाठी आता अन्य उपाय करणे उचित आहे. त्याला अश्वत्थामा मृत झालेला सहन होणार नाही. अश्वत्थामाचा वध झाला असे त्याला सांगितल्यास तो लढाई सोडून देईल. त्यावेळी द्रोणाच्या वधासाठी जन्म झालेल्या दुष्टदुम्नाने शस्त्रहीन असलेल्या द्रोणाला ठार करावे. अर्जुनाला हे मुळीच पटले नाही. अन्य पांडवांनी याला सहमती दर्शविली. युधिष्ठिराने नाईलाजाने यासाठी मान्यता दिली. पांडवांचा अश्वत्थामा नावाचा एक हत्ती युद्धात मारला गेला होता याचा फायदा घेऊन भीम द्रोणाजवळ गेला आणि मोठ्यांदा म्हणाला, अश्वत्थामा मारला गेला. हे ऐकून दोन्ही बाजूकडील सैन्यामध्ये कल्लोळ झाला. तथापि द्रोणाचा यावर विश्वास बसला नाही. महाशूर, लढवय्या, अस्त्रशस्त्रांनी युक्त असा पुत्र मारला जाणे शक्य नाही अशी त्यांची समजूत झाली. त्याने थोड्याशा साशंक मनाने परंतु जास्तच प्रक्षुब्ध होऊन युद्ध सुरू ठेवले. यावेळी द्रोणाने सर्रास ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि पांडवांच्या सैन्याचा संहार सुरू केला. हे पाहून विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, अत्री, सिकत, पृश्नी, गर्ग, वालखिल्य, मरीची, भृगू, अंगिरस आणि अन्य ऋषी खाली आले आणि त्यांनी द्रोणाला खडसावले.
हे ब्राह्मणा, तू वेदविद्या जाणणारा आहेस. एकतर तू अन्यायाच्या बाजूने युद्ध करत आहेस आणि आता अधर्माने युद्ध करत आहेस. ज्यांना ब्रह्मास्त्राचे ज्ञान नाही त्यांच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणे हा अधर्म आहे. शस्त्र खाली ठेव. आता तुझा या इहलोकी वास्तव्य करण्याचा काल समाप्त झाला आहे. हे ऋषींचे वक्तव्य ऐकून द्रोण विचलित झाला. त्याच्यापुढे त्याच्या वधासाठी जन्माला आलेला दुष्टदुम्न युद्ध करायला आला होता. अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकिवात आले होते. आता काय करावे हे त्याला समजेना. त्याने असे ठरविले की अश्वत्थामाबद्दल धर्मपरायण युधिष्ठिराला विचारावे. तो युधिष्ठिराजवळ गेला आणि त्याने त्याला अश्वत्थामाच्या वधाबद्दल विचारले. त्यावेळी जाता जाता युधिष्ठिर मोठ्याने म्हणाला, अश्वत्थामा गतः. पुढे गेल्यावर तो हळूच म्हणाला, नरो वा कुंजो वा. प्रत्यक्ष धर्मपरायण युधिष्ठिराकडून अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकून द्रोणाने शस्त्र खाली ठेवले. तो रथाचे मागे जाऊन ध्यानस्थ बसला आणि समाधी लावून त्याने प्राण सोडला. द्रोणाला शस्त्रहीन झालेला आणि ध्यानस्थ बसलेला पाहून दुष्टदुम्न तलवार उपसून झपाट्याने पुढे गेला आणि इकडे अर्जुन नको नको असे सांगत असताना त्याने द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचा वध झाल्याचे पाहून कौरवांचे सैन्य सैरभैर झाले आणि पळून गेले. सर्वत्र शोककळा पसरली. पांडवांकडे आनंदाने वाद्ये वाजविली गेली. द्रोणाचा वध झाला यासंबंधी पांडवांमध्ये 2 मतप्रवाह तयार झाले. यावर त्यांच्यात भरपूर वैचारिक गोंधळ व्यक्त झाला. तथापि यात सात्यकी आणि दुष्टदुम्न यांच्यात विकोपाला जाणारा वाद झाला. तो इतका पराकोटीचा झाला की ते दोघे एकमेकांवर शस्त्र घेऊन धावून गेले. यावेळी भीम, नकुल, सहदेव यांनी त्यांना आवरायचा प्रयत्न केला. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांनी त्यांना कसेबसे समजावले. इकडे अश्वत्थामा अन्य ठिकाणी लढाई करून माघारी फिरला. वाटेत त्याला सैनिक पळताना दिसले. कर्ण, कृप इत्यादीही युद्ध सोडून परत फिरले होते. ते पाहून तो दुर्योधनाजवळ गेला आणि त्याने त्याला याचे कारण विचारले. त्यावर अश्रू अनावर झालेला दुर्योधन त्याला काहीही सांगू शकला नाही. परंतु कृपाने त्याला द्रोणाच्या वधाची सविस्तर माहिती दिली. आपल्या पित्याची हत्या अधर्माने झाली आहे असे समजताच अश्वत्थामा खवळला आणि त्याने पांडवांच्या नाशाची प्रतिज्ञा केली. सर्व सैन्याला त्याने पुन्हा रणभूमीवर येण्याचे आव्हान केले. त्याबरोबर सैन्य पुन्हा रणांगणावर आले. अत्यंत क्रुद्ध झालेल्या अश्वत्थामाने महाभयावह संहार करणारे असे नारायण अस्त्र प्रगट केले. त्याबरोबर पांडवांमध्ये चिंता निर्माण झाली. हरिओम.